नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाच्या विषयावर आपला व्हिडिओ आहे आजचा. मी तुम्हाला सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागामध्ये तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे, बरोबर? सांगितलं होतं. तर तशा पद्धतीने बऱ्याच महिला आमच्या जात आहेत महिला व बाल कल्याण विभागाला. पण बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे ते अर्ज घेत नाहीयेत अशी बातमी माझ्याकडे आहे. मी आज सकाळीच एका ताईंशी बोलले होते, तेव्हा मला हे कळालं. पण मी अशामध्ये दुसरी अपडेट तुम्हाला आता अशी देणार आहे. माझ्याकडे एक जळगाव जिल्ह्यामधला एक अर्ज आलेला आहे. तर त्या अर्जामध्ये त्यांनी जे लिहिलंय त्याच्यामध्ये मी थोडंसं चेंजेस केलेले आहेत आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला एक ऍप्लिकेशन तयार करून दिले. तुम्हाला एक मी अर्ज तयार करून दिलाय की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा अर्ज जो आहे तो तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागाला द्यायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी पूर्ण तुम्हाला ते अर्ज सांगणार आहे की तुम्ही तो अर्ज कसा लिहायचा. आलं का लक्षात? मी जसं सांगेल तसं तुम्ही तो अर्ज लिहा. परत परत तुम्हाला व्हिडिओ जरा पॉज करून तुम्हाला तो अर्ज लिहायला लागणार. अगदी सोपा आहे, काही अवघड नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागामध्ये एवढी गर्दी आहे, खूप गर्दी आहे आणि प्रत्येकच जिल्ह्यामध्ये गर्दी आहे. तर तुमचा फॉर्म जो अपात्र झालाय किंवा तुम्हाला आता लाभ मिळत नाही त्या संदर्भातच की तुम्हाला परत लाभ मिळावा, तुम्ही पात्र असाल तर. एक लक्षात ठेवा बरं का, हे ऍप्लिकेशन देताना तुम्ही पात्र आहात ना, ते खूप महत्वाचं आहे बघा. जर तुम्ही पात्र असाल तरच हे अर्ज द्या. जर तुम्ही निकषामध्ये बसत नाही तर मग अर्ज देऊ नका, काहीच उपयोग होणार नाही. निकष काय आहेत तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. 2026 मध्ये कुठल्या महिलांचे फॉर्म अपात्र होणार आहेत असं त्या आपल्या थंबनेलचं नाव आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतरच हे ऍप्लिकेशन द्या. जर पात्र नसाल तर ऍप्लिकेशन देऊ नका. आलं लक्षात? आता इथं निकष सांगणार नाहीये, इथं फक्त अर्ज सांगणार आहे की अर्ज तुम्हाला कसा द्यायचा आहे. तर मला आपले सबस्क्रायबर आहेत एक, त्यांनी मला जळगाव जिल्ह्यामधून अर्ज पाठवला होता. त्यांना जो तिथल्या महिला बाल कल्याण विभागाने त्यांना तो अर्ज दिलाय. त्याच्यामध्ये ई-केवायसीचा मुद्दा कुठेच लिहिला नव्हता, म्हणजे तुमची ई-केवायसी चुकली आहे असं म्हणून. त्याच्यामध्ये मी एक मुद्दा आपला नमूद केलेला आहे. आपल्याला जे पोर्टल आहे ना ते चालू पाहिजे, तरच आपण ई-केवायसी करू शकणार आणि तरच आपल्याला लाभ मिळणार आहे, बरोबर ना? म्हणून त्याच्यामध्ये मी तो एक मुद्दा ऍड केलाय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजून एक, इतर महिलांपर्यंत हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेअर करा. मला बऱ्याच महिलांनी विचारलं की ताई आम्ही अर्ज कसं करायचा. तर आज थोडक्यात मी तुम्हाला अर्जाची माहिती देणार आहे. तर बघा, आता मी सुरुवात करतेय अर्जाला की तुम्हाला अर्ज कसं करायचा. अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन कसं करायचंय. हा अर्ज जो आहे तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये द्यायचा आहे. आलं लक्षात? आता तो तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर या गावाला राहतो, आम्ही तर त्या गावाला राहतो, मग कसं? तर हा अर्ज जो आहे तो सगळ्याच जिल्ह्यांसाठी चालणार आहे. फक्त तिथं काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका एकदा मी काय सांगते. आता बघा, तुम्हाला पहिलं काय करायचंय, एक तुम्हाला असं पेज घ्यायचं आहे, बरोबर? असं पेज घ्या किंवा तुम्ही स्वतः पण लिहू शकता किंवा तुम्ही मग टाईप करून घेतलं तरी पण चालणार आहे. पण तुम्ही लिहिलं तरी पण चालणार आहे. तुमच्या घरात जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लिहू पण शकता किंवा असं सेम तुम्ही जे आहे ते लिहून घ्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही टायपिंग पण करून घेऊ शकता. आलं का लक्षात? टायपिंग पण करून घेऊ शकता. हा अर्ज तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. मी सर्व माहिती सांगणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर नाही समजलं पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तर मग मला कमेंट करा. व्हिडिओ पहा आणि मग कमेंट करा. आता मी अर्जाला सुरुवात करते. तुम्हाला हे असा एक पेपर घ्यायचा आहे फुल स्केपचा पेपर घेतल्यानंतर तुम्हाला वरती लिहायचा आहे प्रति. आलं का लक्षात? इथं तुम्हाला लिहायचं आहे वरती प्रति, बरोबर? इथं तुम्ही प्रति लिहिलं ना की त्याच्या खाली तुम्हाला महिला व बाल कल्याण विभाग असं लिहायचंय. अगोदर वरती काय लिहायचं? प्रति लिहायचं. त्या प्रतीच्या खाली दुसऱ्या लाईन मध्ये तुम्हाला लिहायचंय महिला व बाल कल्याण विभाग. आलं लक्षात? दुसऱ्या लाईनला. त्याच्यानंतर तुम्हाला खाली तिसऱ्या लाईनला यायचंय. त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचंय. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या तालुक्यामधून आहात, बरोबर? हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्याच्या खालच्या लाईनमध्ये, म्हणजे तिसऱ्या लाईनला. आलं का लक्षात? आता त्याच्यानंतर एक लाईन सोडून द्या आणि नंतर मग खाली या आणि विषय करा. तिथं तुम्हाला असं विषय टाकायचा आहे. विषय टाकला की दोन असे फुल म्हणजे दोन टिंब द्यायचे असे. ते दिले की त्याच्यानंतर विषयच्या पुढे काय लिहायचं आहे का? विषयच्या पुढे तुम्हाला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी चुकीमुळे काय लिहायचं?
विषयीच्या पुढे तुम्हाला काय लिहायचंय, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी चुकीमुळे. आलं का लक्षात? एवढं लिहिलं तुम्ही, हा पॅराग्राफ आपला पूर्ण झाला. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचंय, मध्ये 2 लाईन सोडून द्या. 2 लाईन सोडल्यानंतर खाली तुम्हाला लिहायचंय महोदय. आलं का लक्षात? खाली तुम्हाला इथं लिहायचंय महोदय. महोदय लिहिल्यानंतर तुम्हाला महोदय लिहिलं, 2 लाईन सोडून खाली महोदय लिहिलं. महोदयच्या नंतर तुम्हाला असं लिहायचंय खाली, विनंतीपूर्वक अर्ज करते की. आलं लक्षात? विनंतीपूर्वक अर्ज करते की माझा मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ बंद झाला आहे. आलं लक्षात? हे झालं, लक्षात आलं ना पूर्ण? तुमचा लाभ बंद झालेला आहे. त्यानंतर मध्ये 1 लाईन सोडून द्या. त्यानंतर योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झाल्यामुळे माझा योजनेच्या अंतर्गत लाभ बंद झाला आहे. आलं लक्षात? परत तुम्हाला हे एका वाक्यात पूर्ण लाईन मध्ये ते लिहायचं आहे. त्यानंतर तरी आपणास विनंती आहे की ई-केवायसी पोर्टल परत सुरू करावे आणि आम्हाला परत ई-केवायसी करण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी. आमचा लाभ परत सुरू करावा ही विनंती. झालं, संपला अर्ज. त्यानंतर आपली विश्वासू तुमचं नाव, तुमची सही करायची आहे इथं, म्हणजे लाभार्थीची सही करायची इथं. त्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला काही कागदपत्र द्यायचे ते पण सांगते. त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचं पासबुकचं पहिल्या पानाचं झेरॉक्स असतंय ना, ते द्यायचं. इथं लिहिलेलं आहे आपण तसं इथं लिहायचंय तुम्हाला खाली, सोबत आधार कार्ड व पासबुक झेरॉक्स जोडत आहे. आलं का लक्षात? एवढं तुम्हाला लिहायचं आहे. आलं लक्षात पूर्ण अर्ज? मी काय सांगितलं अर्ज तुमच्या लक्षात आलंय का आत्ता? परत त्याच्यावर अजून काही लागली तर माहिती देते. मला असं वाटतंय हा अर्ज तुम्हाला समजला असेल. मी तसं व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर समजलं नसेल तर मला अवश्य कमेंट करा. मी रात्रीचा आत्ता हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. माझ्याकडे 6 वाजता ते जे आहे ते ऍप्लिकेशन आलं, पण त्या ऍप्लिकेशन मध्ये मी थोडंसं ई-केवायसीचं जे आहे ना, आपल्याला पोर्टल परत सुरू करायचं आहे ना, म्हणून तो मुद्दा मी त्याच्यामध्ये मुद्दाम ऍड केला, कारण ते ऍप्लिकेशन त्यांच्यापर्यंत जाईल. आता हे सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करायचा. जे ऍप्लिकेशन मी बनवायला सांगितलंय त्या पद्धतीने ऍप्लिकेशन तयार करा आणि तसंच ऍप्लिकेशन तिथं नेऊन द्या तुमच्या महिला व बालकल्याण विभागाला, तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. त्याला काय जोडायचंय? झेरॉक्स तुम्हाला तुमचं आधार कार्ड म्हणजेच लाभार्थीचं आधार कार्ड जोडायचं आहे आणि तुमच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स एवढं जोडायचं. म्हणजे अर्ज, पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि तुमचं आधार कार्ड एवढं सगळं त्या ह्याला जोडायचं अर्जाला आणि तो अर्ज नेऊन तिथे द्यायचा. आलं का लक्षात? आता काही ठिकाणी अर्ज घेतील, काही ठिकाणी न घेतील. ज्या ठिकाणी घेत नाहीत त्यात तुम्ही मला कमेंट करून सांगा. पण आपल्याला अर्ज देणं खूप गरजेचं आहे. अर्ज नाही दिला तर कसं कळेल कोणाचा लाभ बंद झालाय? म्हणून आपल्याला अर्ज द्यायचाच आहे. तो हा अर्ज आहे. व्यवस्थित नेऊन द्या. तिथं तुमचं नाव वगैरे व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, काही समजलं नसेल तर अवश्य मला परत एकदा कमेंट करा. मी तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ अवश्य शेअर करते. आलं लक्षात? आता हा व्हिडिओ इतर महिलांना शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. तुमच्यासाठी एवढी माहिती, हा अर्ज पण बनवला मी तुमच्यासाठी आणि तुम्हाला शेअर केलेला आहे. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.